श्री स्वामी समर्थ। तर स्वामी समर्थ महाराजांनी एक दगड टाकला आणि काय चमत्कार झाला तर पुढे सांगते, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। एका गावामध्ये दुष्काळ पडला होता, विहिरी कोरड्या पडल्या होत्या, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, खूप लोक त्रस्त झाले होते। शेवटी गावकरी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेले आणि महाराजांना विनंती केली की महाराज, पाण्या वाचून आमचं गाव उद्ध्वस्त होत चाललं आहे। तेवढ्यात महाराज उठतात आणि गावाबाहेर जातात आणि एका विहिरीजवळ येऊन थांबतात। तेव्हा गावकरीही त्यांच्याबरोबर चालत असतात। गावकरी विचार करतात की महाराज कुठे चालले आहेत, मग गावकरी सुद्धा त्यांच्या पाठीमागे चालत असतात। तर स्वामी समर्थ महाराज एका कोरड्या विहिरीजवळ येऊन थांबतात। तेव्हा गावकरी महाराजांना म्हणतात, महाराज, ही विहीर तर वर्षानुवर्ष कोरडी आहे। तेव्हा स्वामी समर्थ महाराज हलकेसे हसले आणि म्हणाले, इथेच तर पाणी आहे। मग महाराजांनी एक छोटासा दगड त्या विहिरीमध्ये टाकला, तर काही क्षणातच एक चमत्कार घडला। त्या विहिरीतून पाण्याचा झरा फुटला आणि काही क्षणातच विहीर पूर्ण पाण्याने भरून वाहू लागली। तेव्हा गावकरी आनंदाने ओरडले। तर त्या दिवसापासून ती विहीर पाण्यानेच भरलेली आहे। त्या विहिरीला कधीही पाणी कमी पडलेले नाही, असं गावकरी सांगतात। असं गावकरी खूप श्रद्धेने सांगतात। बघा, स्वामी समर्थ महाराजांच्या किती लीला आहेत, खूप लीला आहेत। सांगल तेवढे, आपण जेवढे सांगतो त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने खूप लीला महाराजांच्या आहेत। आणि खूप लीला अशा ऐकायला पण खूप छान वाटतात। खूप महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप अशा लीला किंवा खूप असे चमत्कार करून दाखवलेले आहेत। आणि स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये 21 अध्याय आहेत। तर त्या 21 अध्यायांमध्ये प्रत्येक अध्यायांमध्ये महाराजांच्या लीला ह्या सांगितलेल्या आहेत। म्हणजे त्यामध्ये तसं लिहिलेलं आहे, त्या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांच्या लीला आहेत। ज्या ज्या महाराजांनी लीला करून दाखवल्या आहेत त्याच्यात वर्णन केलेलं आहे। आणि फक्त स्वामी चरित्र ग्रंथातच नसून तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा दत्त महाराजांच्या लीला आहेत। तर माझ्या चॅनलवरती मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांविषयी माहिती, किंवा स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ कसे झाले, कुठून आले, काय, सगळं मी माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत मला वाटते त्यामध्ये मी टाकलं आहे। चोळप्पा महाराजांचं, बाळप्पा महाराजांचं खूप छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेले आहेत। तर शक्य असेल तर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही, कारण मी ती माहिती खूप गोळा करून किंवा सर्च करून ती मिळवलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आणि मला सुद्धा कधी असं ऐकावंसं वाटलं तर मी सुद्धा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या आयडीने बघत असते। म्हणजे डायरेक्ट माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ मी स्वतः बघत नाही, दुसरी आयडी आहे जी माझ्याच फोनमध्ये, त्यातून मी बघत असते। आणि तुम्हाला पण सांगायचं आहे, जर कोणाचा चॅनल असेल तर तुम्ही तुमचे व्हिडिओ त्याच आयडीवरून बघू नका, प्रॉब्लेम येतो। दुसऱ्या आयडीवरून तुम्ही तुमचे व्हिडिओ बघू शकता। तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। छोटीशी माहिती होती पण सत्य घटना होती आणि खूप भाविक असे श्रद्धेने अशा लीला सांगत असतात। आणि म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत करून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी। तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।